आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। ज्यांचे नातेवाईक इराण, इराक किंवा इस्रायलमध्ये आहेत त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। यासाठी आपत्कालीन हेल्पलाईनही जाहीर करण्यात आली असून प्रशासन दूतावासांशी समन्वय साधणार आहे। तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। इराण आणि इस्रायल या देशात असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या संभाजीनगर विभागातील जवळपास 51 जे काही टुरिस्ट किंवा काही विद्यार्थी जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये सध्या अडकलेले आहेत आणि त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांशी पण त्यांच्या कुटुंबियातील त्यांचा संपर्क आहे आणि राज्याच्या स्तरावरून राज्य आपत्ती निवारण कक्षाकडून आणि आमच्या विभागीय आणि जिल्हा स्तरावरच्या आपत्ती निवारण कक्षाकडून देखील संबंधितांना त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते आपापल्या नातेवाईकांच्या आणि आपल्या एम्बसीच्या त्यांनी संपर्कात राहावं आणि काम पडल्याच्या अतिशय आवश्यकता असल्याशिवाय सुरक्षित असलेल्या जागेच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि आणखी या 51च्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये संभाजीनगरमधील 2, जालन्यामधील 6, परभणीमधील 6, हिंगोलीमधील 1, नांदेडमधील 20, बीडमधले 4 आणि लातूरमधील 12 लोक या ठिकाणी आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत आणि काही टुरिस्ट लोक आहेत. परंतु सर्वांनी आपापल्या सुरक्षितेची तिकडे काळजी घ्यावी आणि आम्ही पण त्यांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी ज्या काही सूचना राज्य आणि केंद्राच्याकडून प्राप्त होतील त्याच्याप्रमाणे त्यांच्याशी त्यांना सूचना देणार. हो, आवाहन आता हेच राहील की त्यांच्या नातेवाईकांनी आपापल्या गेलेल्या लोकांशी संपर्कात राहावं आणि त्यांना आमच्यापर्यंत त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्यांनी आमच्यापर्यंत त्या पोहोचवाव्या. नातेवाईकांनी पण पोहोचवाव्या. स्ट्रँडेड तिकडे अडकलेल्या लोकांनी देखील या माध्यमातून स्टेटच्या किंवा त्यांच्या एम्बसीशी संपर्क साधा. एम्बसीशी संपर्क साधला गेला की मग आपोआप तिकडनं ते केंद्राला आणि केंद्राकडनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांची बातमी पोहोचवत आहोत. नाही, एक्झॅक्ट आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु जे काही मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्या अनुषंगानं त्या देशामधील भारतीय दूतावासांनी एक सुरक्षा ॲडवायझरी निर्गमित केलेली आहे, तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ज्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे, तिथे आपल्या जिल्ह्यातून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून किती नागरिक गेलेत, आता आमचं नियंत्रण कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि प्रत्येक दूतावासाचे नंबर आम्ही आमच्या नियंत्रण कक्षामध्ये ठेवलेले आहेत. आणि जर कोणी जिल्हाभरातील कोणी नागरिक तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडे जर काही तशी अडचण काही असेल तर त्यांनी आमच्या नियंत्रण कक्षात संपर्क करावा. त्यांना जी काही मदत लागणार आहे ती सर्वतोपरी मदत देण्याची आम्ही तयारी या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु आता तिकडे कोण गेलेला आहे याच्या संदर्भामध्ये संबंधित नागरिक जाताना कुठली कल्पना दिलेली असेल तर त्याची नोंद ठेवता आली असती, परंतु त्याची नोंद नाही आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जिल्हावासियांना आव्हान केलेलं आहे की परिस्थिती आपल्या नातेवाईक, कोणी मित्रपरिवार कोणी असेल आणि आपल्याला काही त्या संदर्भातली माहिती मिळाली तर ती आम्हाला द्या. आम्ही तातडीनं त्याच्यावर योग्य ती पावले उचलू.